एटापल्ली ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात चक्क डॉक्टरच दारूच्या नशेत टल्ली, रुग्णांवर उपचार करणार कोण? गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी मागासलेला तालुका म्हणून ओळख असलेल्या एटापल्ली शहरापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या एटापल्ली गेदा या मुख्य रस्त्यावर एक व्यक्ती गंभीर अवस्थेत जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांची गैरहजेरी आणि त्यांच्या नशेच्या अवस्थेमुळे रुग्णाच्या नातेवाईकांना संकटाचा सामना करावा लागला। रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी एटापल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते तेजस गुज्जलवार यांच्याशी संपर्क साधला। गुज्जलवार यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली आणि पाहणी केली असता डॉक्टर उपस्थित नव्हते। दूरध्वनीद्वारे डॉक्टर योगेश मणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही। अखेर गुज्जलवार यांनी डॉक्टरांच्या कॉलनीत जाऊन डॉक्टरला उपचारासाठी बोलावले असता डॉक्टर योगेश मणकर दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त झाला आहे। एटापल्लीसह परिसरातील नागरिकांनी संबंधित डॉक्टर योगेश मणकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे आणि चांगल्या डॉक्टरांची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी अशी विनंती केली आहे। याशिवाय रुग्णालयात इतर अनेक समस्या देखील आहेत। रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छतेचा अभाव आहे, इन्व्हर्टर बंद असल्यामुळे लाईटची समस्या कायम आहे आणि डॉक्टर निर्धारित वेळेत उपस्थित राहत नाहीत। ओपीडी वेळेत देखील डॉक्टरांची अनुपस्थिती असते, ज्यामुळे रुग्णांना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागतो। या सर्व समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। प्रतिनिधी बाबू कुरेशी, न्यूज 24, आपकी आवाज।